नमस्कार, मी स्वाती पवार. आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. दिवाळी झालेली, तुळशी विवाह पण झालेला आहे. तर असं मानलं जातं की तुळशी विवाहाच्या नंतरच आवळे खाल्ले जातात आणि आपण आवळे तोडून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तर आता सकाळी सकाळीच आहोने 5 किलो आवळे आणलेले आहेत आणि फरमाईश तर अशी आहे की मुरंबा कर, अजून आवळा कँडी पाहिजे आणि आवळ्याचा लोणचं पण पाहिजे. तर एक तर तेवढे आवळे बघूनच माझ्या डोक्यात दुखायला चालू झालं. 1-2 किलो ठीक आहे, पण 5 किलो एकदमच असे आवळे घेऊन आलेलेत आणि आणलेत तर थोडेसे व्यवस्थित बघून पण नाहीत आणलेले. थोडं कुठं खराब आहेत. तर अगोदर आवळे आणल्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले आणि जिथे खराब आहे तर तो खराब भाग काढून टाकलेला आहे. तर आपण आवळा कँडी करणार आहेत. त्यांच्यातली फक्त एकच फरमाईश त्यांची पूर्ण होणार आहे आवळा कँडीची. तर आपण आवळा कँडी बनवतोय. खाली एका पातेल्यात थोडंसं पाणी ठेवलं आहे, एक चाळणी घेतली, चाळणीमध्ये सगळे आवळे टाकलेले आहेत आणि वरतून एक पॅक ताट झाकलेले. गॅसची फुल स्पीड केलेली आहे आणि त्यावर आता 10 ते 15 मिनिट हे आपल्याला आवळे शिजवून घ्यायचे आहेत. खूप जास्तही शिजवायचे नाही आहेत. तर 15 मिनिटांनी मी एकदा चेक केलं तर हे पहा, आवळ्याचा कलर पण बदललेला आहे आणि बऱ्यापैकी आवळे शिजलेत असं वाटतंय. तर आपण एक चेक करून घेऊया. खूप जास्त आवळा शिजवायचा नाही, हाताला खूप पोळायला लागलेले आहेत. तर हे थोडंसं दाबून पाहिलं तर बघा आवळा लगेच फुटला चाललो आहे. तर हे याच पद्धतीने आपल्याला सगळे आवळे शिजवून घ्यायचेत आणि असेच हवेत. तर मी आवळे एका चाळणीत काढून घेतलेलेत आणि थोडं थंड झाल्यानंतर याच्या पाकळ्या आपल्याला अलग अलग करायच्या आहेत. तर सगळ्या आवळ्याची मी कँडीज बनवणार आहे, मुरंबा आणि लोणचं काही बनवणार नाही, कारण की आवळे खूप भरपूर सारे आहेत, सोलायला सगळं करायला वेळ जाणार आहे. तर इथे मी पाकळ्या काढून घेते आणि मुलं आहेत घरामध्ये, मुलांना चला चला बोललो तरी मुलं काही आवळे सोलायला येत नाहीत. एक 2 सोलले आणि त्यांचं लगेच त्यांना थकवा आला, त्यांनी सोडून दिलं. पण आपल्याला सोडून देता येत नाही, आपल्याला तर आपण जे हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण करावंच लागतं. तर इथे मी सगळ्या आवळ्यांच्या अशा पाकळ्या बाजूला काढून घेते. आवळे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत, खूप जास्त शिजवलेले नाहीत. तर हे सगळं मी हे पायथं काढून घेतलेलं आहे आणि आता हे एका स्टीलच्या डब्यामध्ये मी काढून घेतले, कारण की आवळे भरपूर सारे 5 किलो आवळे आहेत. त्यामुळे एक मोठा डब्बा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून डब्बा घेतला आणि पूर्ण पाकळ्या करून त्या डब्यात काढलेल्या आहेत. तर हे पहा, आवळ्याला कलर खूप छान आलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर मिक्स करायची. तर 5 किलो आवळे आहेत, तर खूप जास्त गोडही नाही की बनवलं मी, कारण की एवढी साखर शरीराला चांगली नसते. थोडासा गोडपणा झाला तरी झालं. तर इथे कुकरचा डब्बा घेतला आहे मी, गच्च भरलेला नाही, सपटच्या पण थोडासा कमी आहे. तर असे मी 3 डबे याच्यामध्ये टाकलेले आहेत. सरासरी 2.5 ते 3.25 किलो साखर 5 किलो आवळ्यासाठी वापरलेली आहे. तर हे 3 डबे मी इथं टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ते मिक्स करण्याची गरज नाही. आवळे खाली राहतात आणि वरून आपण साखर टाकलेली जी आहे ती साखर तशीच वरती ठेवायची. त्या आवळे ओले असल्यामुळे आपोआप त्या साखरेला पाणी सुटतं. तर हे असंच मी ठेवलेलं आहे. हे पाहि, ह्या कुकरच्या डब्याने मी पाऊण डब्बा असं घेतलेले, 3 डबे वापरलेले आहेत. तर हे आता आपण याला झाकण लावून असंच 2 दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे. आपोआप याला पाणी सुटतं, याला हलवण्याची गरज नाही, काही नाही. जशी जशी साखर खाली मुरत जाईल तसं तसं त्या आवळ्यामध्ये गोडपणा येतो, त्यामुळे हलवण्याची गरज नाही. तर हे पहा, 2 दिवसाच्या नंतर मी चेक केल्यानंतर साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि आता ही एक चाळणी घेतली आहे, त्या चाळणीमध्ये आपल्याला हे आवळे काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी या चाळणीमध्ये हे पूर्ण काढून घेतलेलं आहे. खाली एक भांडं ठेवलं आहे आणि म्हणजे ते पाणी त्या भांड्यामध्ये झिरपतं. थोडा वेळ असंच ठेवून दिलं म्हणजे पाणी गळून पूर्ण नितळलं जातं. तर हे अशा पद्धतीने कलर खूप छान आलेला आहे. तर एक थोड्या वेळाच्या नंतर हे पाणी नितळल्यानंतर याला वाळत घालायचे. तर इथे एक स्वच्छ कपडा आथरलेला आहे आणि आता हे आवळे आपल्याला सुट्टे मोकळे करून कपड्यावरती वाळत घालायचे. तर खूप जास्त कडक उन्हामध्ये आवळे वाळवायचे नाही आहेत, कारण की पूर्ण कडक होऊन बसतात. सकाळचं थोडंसं कोवळं म्हणजे 9च्या नंतर 12:30 वाजेपर्यंतच्या उन्हामध्येच हे आवळे वाळवायचे. तर सलग 2 दिवस हे आवळे आपल्याला असे वाळवायचे, कारण मग आवळ्याला कलर पण छान येतो आणि आवळे छान पण होतात, जास्त कडक होत नाहीत. तर हे पूर्ण पाकळ्या मी सुट्या करून घेतलेल्या आहेत. मोकळं करून चांगल्या प्रकारे याला अलग अलग करून वाळत घातलेल्या आहेत. तर हे आपल्याला 2 दिवस आवळे वाळवायचे.
खूप कडक उन्हामध्ये ठेवायचे नाहीत. 12-12:30च्या नंतर आपल्याला हे आवळे घरात घ्यायचेत. तर याला आता आपण 2 दिवस वाळवून देऊया. तर आवळ्याच्या खाली जे पाणी शिल्लक होतं तर ते फेकून द्यायचं नाही आहे. तर ते पाणी आपल्याला रोज सकाळी एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेऊन सकाळी सकाळी आमावश्यापोटी प्यायचं आहे. कारण की आवळ्याचा पूर्ण अर्क त्यामध्ये उतरलेला असतो. तर ते मी 2 बॉटल फ्रीजमध्ये भरून ठेवलेले आहेत. 2 दिवसाच्या नंतर तर बघा हे आवळ्याला कलर पण छान आलेला आहे. आणि आवळे जर आपल्या हाताला असे चिटकत नसतील तर आपले आवळे कँडी वाळलेली आहे असं समजायचं. तर इथं चिकटपणा तर नाहीच आहे आणि असे थोडेसे दबतायत म्हणजेच आपले कँडी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. तर आपण ही काढून घेऊया. आता आवळा बोलायचं नाही तर ही आपली कँडी तयार झालेली आहे. आणि मी खाऊन पण बघितली तर जास्त असा आंबटपणा नाही आहे. साखर आपण कमी टाकलेली आहे पण योग्य साखर पडलेली आहे आणि चांगली पण लागते. तर आता इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आणि आता वरतून आपल्याला ही कँडीला पिठी साखर लावायची कारण की मार्केटसारखं आपल्याला आवळा कँडी करायची आहे त्यामुळे. तर इथे आपली पिठी साखर लावून घेते. आपल्याला एकदम जशी मार्केटमध्ये आवळा कँडी मिळते त्याप्रमाणेच ही आवळा कँडी तयार होते. त्यामुळे पिठी साखर इथे मी याच्यामध्ये लावून घेते. तर जास्तही नाही लावायची, थोडीशीच लावलेली आहे अर्धी वाटी. तर पूर्ण आवळ्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपली आवळा कँडी खूप छान झालेली आहे आणि एकदम मार्केटसारखा कलर पण आलेला आहे, टेस्ट पण तशीच आहे. तर पूर्ण ह्याला मी अशी साखर लावून घेतलेली आहे पिठी साखर. आणि आता ही पिठी साखर आपल्याला पूर्ण लावून झाल्यानंतर एका चाळणीने चाळून घ्यायचे. कारण आपण तशीच ठेवली तर ओलसरपणा होऊन साखरेला पाणी सुटतं, त्यामुळे आपली कँडी पूर्ण खराब होईल. त्यामुळे ही चाळून घ्यायची. तर हे पहा इथे मी हे पूर्ण कँडी चाळून घेतलेली आहे आणि मस्त डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. चहा प्यायचा, चहा पिऊन झाल्यानंतर आवळा कँडी खायची. तर तुम्ही नक्की अशी बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.